कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सत्य समजताच कमळीला अन्नपूर्णा आणि राजन काकांनी आपल्या कंपनीमध्ये जॉब ऑफर केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे कमळीच्या आयुष्यामध्ये एका पाठोपाठ एक खूपच जास्त संकट येत आहेत, उलथापालथ होते. पण प्रेक्षकांनो, कमळी प्रत्येक संकटामधून बाहेर पडण्याचा सुद्धा प्रयत्न करते. पण इथे संकट तिची साथ काही सोडत नाही. आता विजेता क्लासेस जे आहेत त्याच्यामध्ये कमळी टॉपर असल्यामुळे जबरदस्तीने तिला ॲडमिशन घ्यायला सांगतायत आणि जबरदस्तीने तिचं नाव आता इथे पोस्टरवरती लावणार आहेत की ती आमची विद्यार्थिनी आहे म्हणून. तिने स्वतःच्या बळावरती इथे आता पहिला नंबर मिळवलेला आहे. ती पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर आहे. ती तिच्या स्वतःच्या मेहनतीने, त्याच्यामध्ये विजेताचा काहीसुद्धा रोल नाही आहे, पण तरीसुद्धा ते लोक जबरदस्तीने तिला आपल्या क्लासेसमध्ये जॉईन करून ती पास झाली अशी इथे तिची इमेज तयार केली जाते. पण प्रेक्षकांनो, त्याच्यामधून सुद्धा आता कमळी सेफली बाहेर पडणार असते, कारण तिने ठरवलेलं असतं की आता काहीही झालं तरी या गोष्टीजवळ आपण लढायचं. आणि म्हणूनच तिने त्या लोकांना वॉर्न केलेलं असतं की मला तुमच्या क्लासमध्ये यायचं नाही आहे, मला अजिबात इंटरेस्ट नाही, पण माझा जर फोटो तुम्ही मला न सांगता वापरला तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही आहे, हे सुद्धा तिने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, ते विजेता क्लासेसचे जे सर असतात रितेश सरपोतदार, ते सुद्धा आता म्हणतात की काहीही झालं तरी या मुलीला मी माझ्या क्लासमध्ये घेणारच आणि तिचा फोटो छापणारच. त्यानंतर कमळी त्या सगळ्या परिस्थितीशी दोन हात करत असते. एका बाजूला तिने आपल्या आईसाठी घर घेतलेलं असतं, जेणेकरून तिच्या आईला तिला चांगलं आयुष्य देता येईल, त्यामुळे ती सगळी सोय करून ठेवत असते. तिने आता एका शाळेमध्ये कबड्डी कोच म्हणून सुद्धा जॉब बघितलेला असतो आणि ती तिथे मुलांना कबड्डी शिकवणार असते. तेव्हा इथे कमळी कॉलेजमध्ये आता रोज जाणार नसते. ती रात्रभर अभ्यास करत असते आणि तिने निंगीला सांगितलेलं असतं की निंगे, तू रोज कॉलेजला जायचं, व्यवस्थित नोट्स काढायच्या आणि तू घरी आल्यानंतर मी सगळ्या नोट्स माझ्या कंप्लीट करेन. आत्तापर्यंतच्या मी तुझ्यासुद्धा सगळ्या नोट्स कंप्लीट करणार आहे, म्हणजे उद्यापासून तू कॉलेजला गेल्यानंतर तुला फक्त रेग्युलर ज्या नोट्स असतील ना त्याच कंप्लीट कराव्या लागतील आणि माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी दोघींसाठी सुद्धा तू व्यवस्थित नोट्स कंप्लीट करणार आहेस. आणि मग घरी आल्यानंतर जे काही महत्त्वाचं आहे ते तू मला सांगायचं आहेस. बाकी मी आता घरातली सुद्धा कामं करेन आणि त्याचबरोबर मी शाळेमध्ये कबड्डी कोच म्हणून सुद्धा जाईन. तेव्हा इथे निंगी म्हणते की ठीक आहे, पण त्याचबरोबर जे पैसे तिने ॲडव्हान्समध्ये घेतलेले असतात ते पैसे तर तिच्या आईच्या MRIसाठी आणि घराचं घर भाडं म्हणून तिने दिलेले असतात. पण आता पुढच्या महिन्यासाठी पगार तिला वेळेत मिळेल ना की तिला कमी पैसे मिळतील, असा तिच्यासमोर खूप मोठा टास्क असतो. तेव्हा ती म्हणते की कबड्डी कोच म्हणून सुद्धा मी जाणारच आहे, त्या मुलांना मी कबड्डी शिकवणार आहे, पण त्यानंतर माझ्याकडे वेळ असणार आहे, मला दुसरासुद्धा जॉबची गरज आहे. कमळी आता दुसरीकडे दुसरा कुठला तरी चांगला जॉबसुद्धा शोधणार असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अन्नपूर्णा कॉलेजमध्ये गेलेली असते आणि तेव्हा अन्नपूर्णा बघते तर काय, तिला कॉलेजमध्ये कमळी भेटत नाही. 2 वेळा तिचं जाणं जातं, पण दोन्ही वेळा तिला कमळी दिसत नाही. ती निंगीला विचारते, निंगी अगं कमळी कुठे आहे? तेव्हा ती म्हणते, अन्नपूर्णा मॅडम, कमळी रोज कॉलेजला येत नाही, आठवड्यानी एकदा येते आणि तिने मला सांगितलं आहे नोट्स सर्व कंप्लीट करायला, मग ती रात्रीचा अभ्यास करत असते. सध्या आम्ही आता हॉस्टेलमध्ये राहत नाही ना. तेव्हा ती म्हणते का पण? तेव्हा इथे आता निंगी म्हणते की आम्ही हॉस्टेलच्या बाहेर राहतो, आम्ही एक छोटीशी रूम बघितली. कारण ही गोष्ट निंगीला सांगावी लागते, कारण जेव्हा तिला कमळी कॉलेजमध्ये दिसत नाही तेव्हा तिने हॉस्टेलमध्ये चौकशी केलेली असते. तेव्हा अन्नपूर्णाला तिथल्या मॅडमने सांगितलेलं असतं की कमळी आणि निंगी आता इथे राहत नाही, त्यांना हॉस्टेलमधून काढण्यात आले कारण त्यांनी एका बाईची मदत केली होती
आम्हाला काहीही न सांगता त्या बाईला थोडे दिवस इथे हॉस्टेलमध्ये ठेवलं होतं आणि म्हणून कामिनी मॅडम इथे आल्या आणि नियमानुसार त्यांनी कमळीला काढायला सांगितलं आणि अनिकाने सुद्धा. तेव्हा आम्हाला कमळीला नाईलाजाने काढावं लागलं. तेव्हा इथे अन्नपूर्णा म्हणते, अच्छा, म्हणजे अनिकाने सांगितलं आणि तुम्ही लगेच कमळीला काढलंसुद्धा. माणुसकीच्या नात्याने त्या बाईची त्यांनी मदत केलीही असेल म्हणून तुम्ही त्यांना लगेच हॉस्टेलमधून काढलं. अनिकाच्या सांगण्यावरून एकदा मला फोन करावा असं वाटलं नाही, माझ्याशी बोलावं असं वाटलं नाही. आणि ही गोष्ट कामिनीला माहिती असते, पण कामिनीने सुद्धा अन्नपूर्णाला काही सांगितलेलं नसतं. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की बरं, काही हरकत नाही, मी कमळीशी बोलेन. म्हणून अन्नपूर्णा कॉलेजमध्ये गेलेली असते, पण तिथे कमळी नसते. तेव्हा त्या निंगीला विचारतात. तेव्हा निंगी सगळं सत्य सांगते की आम्ही एका बाईची मदत केली आणि त्यामुळे अनिकाने आम्हाला हॉस्टेलमधून काढून टाकलं. पण आता आम्ही एक छोटीशी रूम बघितले आणि आम्ही तिथे राहतोय, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा त्या खोलीचं घर भाडं वगैरे, अगं एवढं सगळं करायची काय गरज होती बाळा? तुला माझं घर नव्हतं का? अरे आपलं घर आहे ना. एवढं मोठं घर असताना तुम्ही एक खोली घेऊन राहताय. मला माहिती आहे कमळी किती स्वाभिमानी आहे, पण तरीसुद्धा निंगी, अगं एकदा मला बोलायला हवं होतं ना. मी तुम्हाला घरी घेऊन गेले असते, पण कमळी यायला तयार झाली नसती. पण मी तुमच्यासाठी दुसरी कुठली तरी व्यवस्था तरी केली असती. कमळीवरती एवढी मोठी जबाबदारी देण्याआधी मी तिची मदत केली असती. तेव्हा निंगी म्हणते, अन्नपूर्णा मॅडम, मी तुम्हाला एवढंच सांगेन, कमळीला काही बोलू नका. ती खूपच स्वाभिमानी आहे, तिला कुणालाही त्रास द्यायला आवडत नाही आणि म्हणून कदाचित तिने हे सगळं केलं असेल. तिने ऋषी सरांची सुद्धा मदत घेतलेली नाही आहे. तेव्हा तुम्ही तिला काही बोलू नका, ती तुमचं पण नाही ऐकणार या बाबतीत तरी. पण तिला आता नोकरीची गरज आहे, मला ते काम करू देत नाही आहे, कारण ती म्हणते की तू कॉलेजमध्ये जा, नोट्स कंप्लीट कर. आणि ती आता कबड्डी कोच म्हणून एका शाळेमध्ये आता जॉब करते. तेव्हा इथे कमळीला मी बोलावले म्हणून सांग, नाहीतर असू दे, आजोबांची सेवा करायला माणुसकीच्या नात्याने ती येतच असते ना, तेव्हाच मी तिच्याशी बोलेन. तेव्हा प्रेक्षकांनो, अन्नपूर्णा आता खूपच जास्त दुःखी झालेली असते, कारण कमळीला इतकं सगळं फेस करावं लागत असतं तिच्या आयुष्यामध्ये आणि तरीसुद्धा ती एका पण शब्दाने बोलत नाही. कमळी येते हसत खेळत आणि म्हणते, कशात तुम्ही आजी? आजोबा तुम्ही कसे आहात? थांबा, मी तुमच्या पायाला तेल लावून देते आणि मग मला शाळेमध्ये जायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मी नवीन जॉब बघितला आहे, तेव्हा मला तिथेसुद्धा जायला लागतं. तेव्हा इथे अन्नपूर्णा म्हणते, कमळी, तू शेवटीला आम्हाला परकच समजतेस ना? ती म्हणते, असं का बोलताय तुम्ही अन्नपूर्णा आजी? ती म्हणते, नाहीतर काय, तू एका बाईला मदत करण्यासाठी हॉस्टेलमध्ये घेऊन आलीस आणि ती गोष्ट अनिकाला समजली आणि तिने त्याचं भांडवल करून तुला आणि निंगीला हॉस्टेलमधून काढलं. तू ही गोष्ट मला का नाही सांगितलीस बाळा? आणि जर आपल्या इथे येऊन राहिली असतीस तर काय झालं असतं? मी तुला काय म्हणाले होते, तू माझी नात आहेस, फक्त मांडली म्हणून नाही तर खरोखर तू माझी नात आहेस. आणि म्हणून मी तुला इथे तेव्हासुद्धा राहायला ठेवलं होतं की नाही. आणि नंतरला मी तुला सांगितलं होतं मी तुला दत्तक घेते ऑफिशियली, तू नको म्हणालीस. आणि आता एक छोटीशी रूम घेऊन तुम्ही तिथे राहताय आणि आता तुला त्यासाठी काम करावं लागतं आहे. हे मला काही पटत नाही आहे कमळी. दर महिन्याला मी तुला पैसे देणार आहे, तेव्हा ते तू गुपचूप घ्यायचे तुझ्या आजीकडून. ती म्हणते, नाही नाही अन्नपूर्णा मॅडम, मला तुमच्याकडून पैसे घ्यायचे नाही आहेत. तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला पैशांसाठी आजी म्हणालेले नाही आहे, तर मनापासून आजी तुम्हाला मानते. पण याचा अर्थ मी तुमचा फायदा घेईन असं नाही. मी तुमच्याकडून कुठलेही पैसे घेणार नाही. तेव्हा ती म्हणते, खूपच स्वाभिमानी आहेस ना? बरं ठीक आहे, मग तू आपल्या कंपनीमध्ये पार्ट टाईम जॉब तरी करशील का? तुझं टायमिंग किती ते किती आहे? तुला तिथे किती पगार मिळतो? मग त्याच्यात सगळं भागेल का? खोलीचं घर भाडं, बाकीचा सगळा खर्च. तेव्हा ती म्हणते की माझ्याकडे थोडा वेळ असतो, म्हणजे शाळेमध्ये काय मी कोच म्हणून लागले, त्याच्यामुळे मुलांना कबड्डी शिकवलं की माझ्याकडे बाकीचा वेळ असतो. तेव्हा ती म्हणते, मग तू आपल्या कंपनीमध्ये जॉब करशील? तुझी इच्छा असेल तर मला सांग, तुला कंपनीमध्ये पार्ट टाईम जॉब मिळू शकतो, हो ना राजन? राजन काका म्हणतात, आई अगं मी कधीपासूनच तुला म्हणतोय की आपल्या कंपनीला कमळीसारख्या हुशार एम्प्लॉईची खरंच गरज आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कमळी
आता जॉबला लागणार असते. ती म्हणते ठीक आहे, मी तुम्हाला उद्या सांगितलं तर चालेल का? ती म्हणते हो चालेल ना. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता कमळी घरी जाते आणि निंगीला सांगते की अन्नपूर्णा आजी आणि राजन काका मला त्यांच्या कंपनीमध्ये आता जॉब देत आहेत, मी करू का? तेव्हा निंगी म्हणते अगं कमळे, 2-2 जॉब करशील, अभ्यास कधी करशील तू? ती म्हणते हे बघ, मी अभ्यास करेन, पण तुला थोडंसं काम करावं लागेल, तुला आईची काळजी घ्यावी लागेल. कॉलेजमधून आल्यानंतर तू आईची व्यवस्थित काळजी घेशील ना? मग मी काय करेन, तू सगळं आवरून कॉलेजला जा, मी घरातलं स्वयंपाक वगैरे बघेन आणि तसंही आई आता स्वयंपाक करते, तेव्हा मी तिची काळजी घेईन आणि नंतरला मी शाळेमध्ये जाईन आणि तिथे गेल्यानंतर मुलांना शिकवल्यानंतर कबड्डी वगैरे तिथून मी कंपनीमध्ये जाईन. पण तू कॉलेजमधून घरी आल्यानंतर आईची काळजी घे आणि त्याचबरोबर तुझ्या अभ्यासाकडे सुद्धा लक्ष दे. बाकी रात्री आल्यानंतर मी माझा अभ्यास करेन, चालेल ना? तेव्हा इथे आता थोडा वेळ मी कंपनीमध्ये जर काम केलं तर मला चांगला पगार मिळेल आणि त्याचा फायदा आपल्यालाच होईल. तेव्हा निंगी म्हणते ठीक आहे. कमळी आता दुसऱ्या दिवशी जाते आणि अन्नपूर्णा आणि राजन काकांना सांगते की मी तुमच्या इथे पार्ट टाईम जॉब करायला तयार आहे. आणि अशा रीतीने आता अन्नपूर्णा आजी आणि राजन काका यांनी कमळीचा थोडासा भार कमी व्हावा यासाठी तिला आपल्या कंपनीमध्ये जॉब देऊन चांगला पगार देण्याचं ठरवलेलं असतं. कारण कमळी इतकी हुशार आहे की ती थोडा वेळ जरी आली तरीसुद्धा असं काम करेल की ज्याने कंपनीचा चांगलाच फायदा होईल, एवढा विश्वास अन्नपूर्णा आजी आणि राजन काकांचा असतो. त्यामुळे राजन काकांनी तिला ही जबाबदारी दिलेली असते आणि ती जबाबदारी कमळी अगदी चोखपणे पार पाडेल हे सुद्धा त्यांना माहिती असतं. म्हणून इथे कमळीने तो जॉब आता स्वीकारलेला असतो. त्यामुळे कमळीचं खूपच जास्त म्हणजे जी अडचण असते पैशांची ती दूर होणार असते आणि त्यामुळे ती त्या गोष्टीने आता रिलॅक्स असते आणि कंपनीमध्ये जॉब करायला तयार झालेली असते.